एखाद्या वेळेस अचानक घरी पाहुणे आले किंवा आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटतंय आणि झटपट बनणारी स्वीट डिश जर बनवायची असेल तर ही रबडीसारखी मस्त दाटसर मलाईदार सुमधुर अशी रव्याची खीर नक्की ट्राय करा। बघा किती मस्त छान दाटसर आणि मलाईदार अशी ही खीर झाली। ही खीर करण्यासाठी कढईमध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घातला आहे। त्यामध्ये थोडेसे काजू आणि बदामाचे काप टाकायचे, छान गुलाबीसर रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे। नंतर थोडेसे बेदाणे टाकून छान फुलेपर्यंत परतून घ्यायचे। आता बेदाणे काजू बदामाचे काप परतून झाले, काढून घ्यायचे। पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालायचं। रेग्युलर पोह्याचा जो चमचा असतो पोहे खाण्याचा त्या चमच्याने 3 चमचे बारीक रवा इथे मी घेतला आहे। रवा मीडियम गॅसवरती छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा। बघा रवा छान भाजून झाला आहे। आता यामध्ये अर्धा लिटर गरम दूध घातलेलं आहे। आता दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं। मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटे ही खीर शिजवून घ्यायची। बघा 5 मिनिटानंतर आता जो रवा आहे तो छान शिजला आहे, मस्त अशी दाटसर खीर झाली आहे। तर आता यामध्ये पाव कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे। साखरऐवजी आपण यामध्ये कंडेन्स मिल्क घातलं आहे आणि परतून घेतलेले काजू बदामाचे काप आणि बेदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता 2 ते 3 मिनिटे खीर पुन्हा उकळून घ्यायची। कंडेन्स मिल्क घातल्यामुळे खीरीला एकदम रबडीसारखी छान अशी चव येते। तर बघा कंडेन्स मिल्क घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटे खीर उकळून घेतली। सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची पूड घालून मिक्स करायचं आणि तयार आहे रबडीसारखी मस्त मलाईदार आणि चवदार रव्याची खीर।